मी ओमकार लक्ष्मण लोंढे, ग्रामपंचायत येरोळ, तालुका शिरोळ-नंदपाळ, जिल्हा लातूर या ठिकाणावरनं विभागीय आयुक्त कार्यालय छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी उपस्थित आहे. मागच्या 6 दिवसापासून आमचा माणूस श्री ओम भैया माळी हे विविध विकास कामाच्या चौकशीसाठी भ्रष्ट व्यवस्थेच्या विरोधामध्ये उपोषण करत आहेत. उपोषणकर्त्याचा आजचा हा 6वा दिवस आहे. 6 दिवस झाले असून अद्यापर्यंत प्रशासनाने कुठल्याही प्रकारची गंभीर दखल या ठिकाणी घेतलेली नाही. मी या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्या न्यूज चॅनलच्या माध्यमातून प्रशासनाला स्पष्ट भूमिका स्पष्ट करतो. जर माझ्या उपोषणकर्त्याला कुठल्याही प्रकारची काही हानी झाली किंवा उपोषणकर्त्याबद्दल जर काही उपोषणकर्त्याची प्रकृती ही गंभीर आहे, जर त्याला काही धोका निर्माण झाला तर आम्ही प्रशासनाला सोडणार नाही. आम्ही लातूर जिल्ह्यावरनं तालुका शिरोळ-नंदपाळ, गाव येरोळ या ठिकाणावरनं छत्रपती संभाजीनगर आयुक्तालयाच्या समोर आलो आहोत. तरी असं असताना सुद्धा आयुक्त कार्यालयाच्या कुठलाही आयुक्त आमच्यापर्यंत येण्याची तयारी दाखवत नाहीये. ते आम्हाला फक्त ऑफिसकडे बोलवतात, परंतु कुठल्याही प्रकारे ते या इथपर्यंत पोहोचत नाहीत व आमच्या प्रकृतीची चौकशी स्वतः कधीही करत नाहीत. येरोळ ग्रामपंचायतमध्ये मुतारी असेल, गटारी असतील, नाली सफाई असेल, विद्युतीकरण असतील, दलित वस्ती सुधारणा योजना असतील, या सगळ्याच प्रकारामध्ये 15वा वित्त आयोग असेल, मनरेगा असेल, या प्रत्येक योजनेमध्ये विविध प्रकारचे घोटाळे झालेले आहेत. खरेदी विक्रीमध्ये घोटाळे झालेले आहेत. ज्या दुकानाकडनं, ज्या कंपन्यांकडनं मटेरियल खरेदी करण्यात आलेले आहे ते अतिशय निकृष्ट दर्जाचं कमी किमतीचं मटेरियल आहे, परंतु प्रत्यक्षात जास्त किमतीचं मटेरियल आहे किंवा सगळंच मटेरियल खरेदी केले असं दाखवण्यात आलेलं आहे. परंतु प्रत्यक्ष पंचनामा स्थळी, घटनास्थळी अशी कुठल्याही प्रकारची व्यवस्था नाही. हे भ्रष्ट शासन, भ्रष्ट व्यवस्था, पंचायत समितीचे अधिकारी हे अतिशय भ्रष्ट होत चाललेले आहेत. त्यांची साखळी आहे. साखळी असल्यामुळे कुठल्याही प्रकारची कारवाई अद्यापर्यंत झालेली नाही. शिवोनी स्पष्ट सांगितलं होतं की कार्यवाही करा. अद्यापर्यंत कुठल्याही प्रकारची कारवाई या ठिकाणी झालेली नाही. याकरिता आम्ही 6 दिवसापासून मागच्या उपोषणासाठी बसलेलो आहोत. तरी आतापर्यंत प्रशासकीय स्तरावरनं, विभागीय स्तरावरनं कुठल्याही प्रकारची चौकशी किंवा तब्येतीची विचारणा करण्यासाठी आमच्यापर्यंत कोणीही पोहोचलेलं नाही. आम्ही त्यांच्या दारामध्ये मागच्या 6 दिवसापासून आमचा माणूस विना अन्न, विना पाण्यापासून इथं पडून राहिलेला आहे, उपोषण करता बसून राहिलेला आहे. त्याला हालता येत नाही, त्याला बसता येत नाही. आयुक्तालयांची अपेक्षा अशी आहे की या माणसाने उठून त्यांच्यापर्यंत जाऊन चौकशी करावी. आमची एकच मागणी आहे की आयुक्तालयाने, शाखा विकास असतील, मुख्य आयुक्त असतील किंवा आयुक्तालयाची कुठलीही टीम असेल, त्यांनी प्रत्यक्ष घटनास्थळी यावे. त्यांनी उपोषणकर्त्याच्या समोर बसून आमका समोर, मीडियाच्या समोर चर्चा करावी व झालेल्या भ्रष्टाचारामध्ये जे दोषी अधिकारी, पदाधिकारी असतील, जे गावचे सरपंच, उपसरपंच, ग्रामसेवक, बीडीओ, विस्तार अधिकारी जे असतील, त्यांच्यावर तात्काळ फौजदारी गुन्हे दाखल करावे व आमच्या गावकऱ्यांना योग्य असा न्याय मिळावा. या व्हिडिओच्या माध्यमातून मी आपल्या समोर हे व्यक्त करतोय. पुढचं पाऊल तुमचं काय राहणार आहे? पुढचं पाऊल आमचं हेच आहे, जोपर्यंत आम्हाला न्याय मिळणार नाही, श्वासाच्या शेवटच्या क्षणापर्यंत आम्ही या ठिकाणी उपोषण करत राहू. हेच आमचं शेवटचं पाऊल या ठिकाणी असणार आहे. भ्रष्टाचार झाला याचे 3000 पुरावे आमच्याकडे अवेलेबल आहेत आणि हे तुमच्या डोळ्यांना आहेत, दिसतंय, तुमच्या व्हिडिओमध्ये दिसतंय. पुरावे आहेत, सीओचं पत्र आहे, बीडीओचा अहवाल आहे आमच्याकडं. इथनं आयुक्ताकडनं गेलेला आहे की कारवाई करा, तात्काळ कारवाई करा, असे आदेश असताना सुद्धा कारवाई होत नाही. याचा अर्थ असा आहे की हे गेंड्याच्या कातडीचं प्रशासन आहे. याची आपल्या मीडियाच्या द्वारे एकच मला सांगणं आहे की या गेंड्याची कातडी ओढण्याचं काम आपली मीडिया आणि उपोषणकर्ते करतील, ही अशी अपेक्षा या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्या समोर करतोय. मी ओमकार लक्ष्मण. घोषणा वगैरे देणार आहे? काही घोषणा देणार आहे? घोषणा द्या ना.